सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। निरोगी शरीर आणि जागरूक मन मुलांना योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवतं, असं प्रतिपादन राधानगरीच्या सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती NP काकडे यांनी केलं। ठिकपुर्ली इथं आयोजित कायदेविषयक साक्षरता शिबिर आणि लोक अदालत कार्यक्रमात त्या बोलत होत्या। मुलांच्या शारीरिक आणि मानसिक सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम, स्वच्छता आणि सकस आहाराची गरज असल्याचं श्रीमती काकडे यांनी नमूद केलं। राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथं राधानगरी तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ यांच्या वतीनं कायदेविषयक विधी साक्षरता शिबिर घेण्यात आलं। कायदेविषयक साक्षरता, बालकांच्या सुरक्षिततेबद्दल जनजागृती आणि समाजाला कायद्याचं मूलभूत भान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मुलांनी नियमित व्यायाम, स्वच्छता आणि सकस आहार यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, असं मत सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती NP काकडे यांनी व्यक्त केलं। तर शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारश्रेणी ठेवणं अत्यंत गरजेचं असल्याचं SK रणदिवे यांनी सांगितलं। लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण या कायद्यावर विनोद मुसळे यांनी मार्गदर्शन केलं। शिबिरात दाखल झालेल्या 20 पैकी 5 दावे तडजोड करून मिटवण्यात आले। सरपंच प्रल्हाद पाटील, UD पाटील, VS खोराटे, RD खाडे, NS पाटील, मारुती संगपाळ, हिंदुराव म्हाळुंगेकर, शिवाजी पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते।